ठरवलं आहे की हा मोबाईलचा डिस्प्ले गेला आहे ना, तर तो डिस्प्लेच मी आज वेळ आहे तर थोडा चेंज करून घेतो. आपण जेव्हा फर्स्ट टाइम बघितलं तर फक्त एक मोड आला होता ना, आज पूर्ण 3-4 पानं आले त्याला. काय काय गोष्टी अजून सवय लागत नाही मला, कधी कधी विसरायला होतं. तर गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजची सुरुवात झालेली आहे आणि फायनली मी गावावरून मुंबईला आलेलो आहे. आता फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे झालेली आहे कारण थोडा आज लेटच उठलो, कारण आज काय काम नाही त्यामुळे. तर आजचं प्लॅन तसं काहीच ठरलं नाही. आज बघूया आजचा दिवस कसा जातोय, काय होतंय, काय 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 घडतंय आजच्या दिवसात. ठरवलं आहे की हा मोबाईलचा डिस्प्ले गेला आहे ना, तर तो डिस्प्लेच मी आज वेळ आहे तर थोडा चेंज करून घेतो. कारण नवीन मोबाईल घेणार होतो, पण प्रॉब्लेम काय आला, आता GST पण गव्हर्नमेंटने कमी केलेलं आहे, तर कदाचित इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होतील. तर डिस्प्ले चेंज करतो आणि 1 महिना वापरतो, मग दिवाळीमध्ये नंतर बघता येईल, दिवाळीपर्यंत नवीन घेता येईल. तर पहिले झाडांना पाणी घालून घेऊया, कारण 2-3 दिवस झालं जेव्हा गावी होतो त्यामुळे झाडांना पाणी घालायला नाही भेटलं. पाऊस होता म्हणून ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण तरी पण एक ग्लास आपण घालून घेऊया. आणि हे बघा, इंटरनेट जे आपण गावी घेऊन गेलो होतो, याचा काय उपयोग नाही झाला. गावी रेंज नसल्यामुळे तिकडे काय चाललं नाही. ते जेव्हा पण रेंज येईल तेव्हा ॲडजस्ट करता येईल, तिकडे आपण घेऊन जाऊ शकतो. पहिलं आपण पाणी घालून घेऊया आणि मागच्या दिवसाला सुरुवात करूया. तुळस बघा ना किती वाढले. जेव्हा मी फर्स्ट टाइम आणली होती तेव्हा एकदम छोटी होती, पण आता एवढी मोठी झाली. खालची पानं झडत गेलेत आणि वरती पानं फुलत गेलेत चांगली. हे जेड प्लांटचे माती ओलीच आहे, त्यामुळे ह्याला नाही घालत ते पाणी. मी डायरेक्ट मनी प्लांटला घालतोय. मनी प्लांट पण बघा कशी वेल, मी या ग्रिलला ती वेल अडकवली होती, तर आता वाढत चालली हळूवरती. किचनमधल्या झाडांना पाणी घालून झाले. आता आपल्या गॅलरीमधली हॉलमधल्या झाडांना पाणी घालूया. ह्याच्यामध्ये 1 ग्लास घालूया. हे जे हळदीचं पान बघा ना किती मोठं झालेलं आहे, ह्याला थोडंच घालूया, अर्धा ग्लास, आणि ह्याला अर्धा ग्लास घालूया. ते बघा, आपण जेव्हा फर्स्ट टाइम बघितलं तर फक्त एक मोड आला होता ना, आज पूर्ण 3-4 पानं आलेत त्याला. मस्त वाटतं. तर फायनली पाणी घालून झालेलं आहे. आज डबा नाही येणार आहे, तर उद्यापासून डबा बघूया चालू कर. कारण जे डबा देणार आहेत ते पण आय थिंक जरा बाहेर गेलेत, त्यामुळे ते बोलले की 1-2 दिवस ॲडजस्ट कर. तर 1-2 दिवस ॲडजस्ट करूया आणि मग डबा परत चालू करूया. हे कपडे मी काल रात्री आलो तेव्हा धुवून घेतली फटाफट पहिले. आज वेळ आहे तर मी विचार करतोय हा पंखा साफ करून घ्यावा थोडा. पूर्ण बघा भरलेला आहे. खूपच घाण बसले. तर फायनली पंखा साफ झालेला बघा. आता किती मस्त वाटतो पंखा. एवढी घाण पडले एवढी घाण पडले. रोज झाडू मारायला सुरुवात केलेली, कधी कधी विसरतोय, पण दिवसातून एकदा तरी झाडू मारतोच. हे शेंगा दिल्या होत्या, शिचका शेंगा आहेत, आईने गावावरून दिल्या होत्या. तोच प्लॅन आहे, नाश्त्यासाठी शेंगाच खातो. मग नंतर दुपारच्या जेवणाचं बघूया काय, कुठे बाहेर तर जाणार आहे मोबाईल हे करायला. शिचका शेंगा ना टेस्टला भरपूर चांगला लागतात. तर त्या गावावरून आलो तेव्हा आईने दिल्या होत्या. ही जी कामं वगैरे मी आता करतोय, म्हणजे असं रुटीन किंवा डिसिप्लिन वगैरे, हे पहिलं माझ्याकडे नव्हतं, पण आता सुरुवात केली. म्हणजे काहीतरी चेंज म्हणून काही डिसिप्लिन लागणं गरजेचं आहे. परत कामं टाईमवरती करणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी सवय नव्हती लागत मला, म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून मी ह्या सर्व गोष्टी करणं मला सवय लागेल. काय काय गोष्टी अजून सवय लागत नाही मला, कधी कधी विसरायला होतं. तर आपण कंटिन्युअस करणार, आपण कामं करणं हे करणं, घरची कामं थोडीशी आपण लवकर करत नाही, पण केलं पाहिजे ॲक्च्युली. तेव्हा खरंच कळेल की काय प्रॉब्लेम असतो, काय नाही, घरची कामं कशी ॲडजस्ट करतात. आणि ह्याच्यावरून कळते की आपण जेव्हा कामावर येतो तेव्हा काय काय मुली असतात ते कामावर येतात आणि मग नंतर जेवण वगैरे बनवून मग नंतर सगळे करतात. खूप हिटकीट असतं. आता कळते, कारण खूप टेन्शनदायक असते या सगळ्या गोष्टी. सगळ्या मुलांनी ना घरची कामं केली पाहिजेत. जे करत नाही त्यांनी सुरुवात करा, आणि काय नाही छोटी मोठी कामं करत राहा. काय घरच्या तेवढंच घरच्यांना आधार भेटेल आणि घरचे पण खुश होतील की यार काहीतरी वेगळं करतोय. तर चला, नाश्ता वगैरे झालेला आहे, तर निघूया आपण. आता कुठे डिस्प्ले लावायचा तुमचं कन्फर्म नाही. सीवूडला आहे का ना, OnePlusची गॅलरी आहे, तर आपण एकदा तिथे जाऊन विचारूया. जर स्वस्तात झाला डिस्प्ले तर तिथे करूया, तर मग लोकलमध्ये कुठेतरी करूया. चला मग फटाफट आपण आता निघूया. मी जरा दादाकडे आलेलो इथे, दादाच्या ते जेवणच निघालोय, कारण दादाची गाडी घेऊन चाललोय. मी सीवूडला गेलो होतो, सीवूडमध्ये सर्व्हिस सेंटरला डिस्प्ले हे करण्यासाठी, ह्या मोबाईलचा डिस्प्ले विचारण्यासाठी OnePlusचा. तर त्यांनी मला 5,000 रुपये सांगितले की डिस्प्लेचे 5,000 रुपये होतील चेंज करून, आणि 1 दिवस ठेवायला लागेल, दुसऱ्या दिवशी भेटणार. तो बोललो 5,000 रुपये खर्च करण्यापेक्षा आपलं माझ्या मित्राचं एक शॉप आहे खारघरला मोबाईलचं,
तर तिथेच जाऊन बोलो 1500-1200 रुपयामध्ये डिस्प्ले होऊन जाईल. तो डिस्प्ले तिथे करून घेतो, कारण मला आता दिवाळीपर्यंत हा मोबाईल विकायचाच आहे. तर त्यामुळे तर एवढं महाग डिस्प्ले घालून काय उपयोग नाही. तर डिस्प्ले लावूया, तिथून आपण घरी जाऊया. कारण आता पाऊस आहे त्यामुळे मी गाडी घेतली, कारण पावसामुळे बाईकने जमणार नाही. तर गाडी घेऊनच चाललो आता. तर इथेच ते शॉप आहे. तर बघा हे गॅलेक्सी पॉईंट लिहिलं आहे ना, तेच शॉप आहे. आपण तिथेच जाऊया. फायनली आपण शॉपवरती आलेलो आहे. गॅलेक्सी पॉईंट वरती मोबाईल देऊन आलेलो आहे मी. डिस्प्ले लावलेला आहे. आता बघूया किती दिवस चालतोय. तर फायनली डिस्प्ले वगैरे लावलेला आहे. आणि मी विचारलं पण ॲक्च्युली ना 18% GST फोनवरती 18% GST असल्यामुळे ना 18%च राहणार, काय चेंजेस नाही होणार आहे. तर बघूया आपण काय आता स्कीम वगैरे आले तर देवीला किंवा नवरात्राला काहीतरी स्कीम आहे. तर नवरात्राला घेऊया, नाही तर मग दिवाळीपर्यंत एखादी चांगली स्कीम आली तर मग दिवाळीमध्ये घेऊया. आता सध्या तर आता टेम्पररी आपलं चालू झालेलं आहे. चला तर मग आपलं इथलं काम झालेलं आहे. आता आपण इथून निघूयात आपल्या घरी आणि थोडंसं रिलॅक्स करूया, कारण दुपारी जेवण बिवून मजबूत झालेलं आहे. संध्याकाळी कधी खाणार नाही, डायरेक्ट जाऊन तिथं घरी जाऊन ब्लॉग आपण एंड करूया. तर हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.